जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मायबोली भाषेतील महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट या चॅनलवरती। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका, ज्यामुळे पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। कालच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2025 चे करंट अफेअर्स आणि त्याच्यावरती येणारे प्रश्न पाहिले। आज आपण फेब्रुवारी 2025 मधले राहिलेले करंट अफेअर्स आणि त्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला आपण चालू करूया। प्रश्न असा आहे की इंटरनॅशनल मॅरीटाईम नेव्हिगेशन एड्स ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे भारत। यानंतरचा प्रश्न, कोणता देश आणि अलीकडेच ओपेक प्लसमध्ये सामील झाला आहे? उत्तर आहे ब्राझील। अलीकडेच कोणत्या राज्याने हरित अर्थसंकल्प सादर केला? याचं उत्तर आहे राजस्थान। यानंतरचा प्रश्न, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने IRDA 1938च्या विमा कायद्यामधील तरतुदींचा आढावा घेण्यासाठी कोणती समिती नेमली आहे? त्याचं उत्तर आहे दिनेश खारा समिती। 2025च्या सामाजिक न्याय दिनाची थीम काय आहे? समावेशीकरणाने सशक्तीकरण सामाजिक न्यायातील अंतर भरून काढणे। यानंतरचा प्रश्न, नैनामृत 2.0 ही कोणत्या राज्याची योजना आहे? तर याचं उत्तर आहे केरळ। यानंतरचा प्रश्न, कोठे भारतातील पहिले वन्यजीव जैव बँक सुरू केले? याचं उत्तर आहे दार्जिलिंग प्राणी संग्रहालय। यानंतरचा प्रश्न, दुलारी कन्या योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। यानंतरचा प्रश्न, एन प्राऊड न्यू प्रोग्राम फॉर रिमूव्हल ऑफ अनयुज्ड ड्रग्ज हा कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? उत्तर आहे केरळ। कोणत्या देशाने mRNA आधारित कर्करोग लस विकसित केला? याचं उत्तर आहे रशिया। भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे सुरू केले? उत्तर आहे पटना, बिहार। हिवाळी आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे होणार आहे? याचं उत्तर आहे चीन। पहिले खोल पाण्यातील अंतराळ स्थान कोण बांधणार आहे? याचं उत्तर आहे चीन। यानंतरचा प्रश्न, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची थीम काय होती? तर त्याची थीम होती ग्रीन गेम्स। मतदान न केल्यास घरी नोटीस, सवलती बंद अशा प्रकारचे राज्यसभेत कोणी मांडले आहेत? याचं उत्तर आहे खासदार अनिल गोपछडे। यानंतरचा प्रश्न, 9वी आशिया आर्थिक संवाद परिषद 2025 कोठे होत आहे? तर याचं उत्तर आहे पुणे। यानंतरचा प्रश्न, आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 देशातील किती टक्के लोकसंख्येची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे? याचं उत्तर आहे 46%। नॅशनल बुक ट्रस्ट NBT चे संचालक कोण आहेत? तर आहेत युवराज मलिक। मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे किरण कुलकर्णी। यानंतरचा प्रश्न, वर्ल्ड बुकर फेअर 2025चे उद्घाटन कोठे होणार आहे? तर त्याचं उद्घाटन होणार आहे नवी दिल्ली येथे। कोणत्या देशाला WHO मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे? त्याचं उत्तर आहे जॉर्जिया। जगातील अत्यंत गरीब देश कोणता आहे? दक्षिण सुदान। HSBC अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे CEO कोण आहेत? तर सत्या लाडेला। यावर्षीचा PF पुरस्कार कोणाला दिला? शोभा कोटे, अलूफ खेर, कविता कृष्णमूर्ती। अलीकडेच दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? रेखा गुप्ता। रेखा गुप्ता दिल्लीच्या कितव्या मुख्यमंत्री आहेत? तर त्या 9व्या मुख्यमंत्री आहेत। यानंतरचा प्रश्न, अलीकडेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची निवड झालेली आहे? तर झालेले ज्ञानेश्वर कुमार। यानंतरचा प्रश्न, सर्वांना मरण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे कर्नाटक। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या काश पटेल यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली आहे? FBI संचालकपद। महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाचा कालावधी किती असणार आहे? 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2019। 8वी हिंदी महासागर परिषद 2025 कोठे होणार आहे? तर होणार आहे ओमानमध्ये। यानंतरचा प्रश्न, आम्ही असो अभिजात या संमेलन गीताचे लेखक कोण आहेत? डॉक्टर अमोल देवळेकर। IPL 2025 चे प्रस्तुतकर्ता म्हणून थम्स अपची जागा कोणी घेतली? कॅम्पा कोला। दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? त्याचं उत्तर आहे परवेश शर्मा। भारत आणि कोणत्या देशाने पुढील 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? याचं उत्तर आहे कतार। यानंतरचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने जी सफल योजना सुरू केली? तर याचं उत्तर आहे गुजरात। यानंतरचा प्रश्न,
मल्टी नोवेल एक्सरसाइज कमांडो 2013-20-135 कोणत्या देशात होत आहे? त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया. देशातील पहिली 3D प्रिंटेड बंगाल कोठे तयार करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे पुणे. यांचा प्रश्न, देशातील पहिली 3D प्रिंटेड बंगाल कोणत्या IITच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे? त्याचं उत्तर आहे IIT मद्रास. नुकतेच कोणाची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे विवेक जोशी. यानंतरचा प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर उत्तर आहे दिनेश टी कुमार. दिनेश कुमार कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? तर ते 26वे नियुक्त आयुक्त आहेत. युनेस्कोच्या बेटलेट सिटीमध्ये भारतातील कोणत्या शहराचा समावेश झाला आहे? तर इंदूर व उदयपूर. कोणत्या देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केलं आहे? तर याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. आसाम राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणते शहर निवडलेले आहे? तर उत्तर आहे दिब्रुगड. यानंतरचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस महिला स्पर्धा 2025 एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे मेडिसन फीज. अनंत राव नावाचे जागतिक कार्यालय बेंगळुरूमध्ये कोणी सुरू केले? गुगलनं. यानंतरचा प्रश्न, झुमूर हे पारंपरिक चहा नृत्य कोणत्या राज्याचं आहे? तर ते आहे आसामचं. देश का प्रकृती परीक्षण अभियान कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर आयुष मंत्रालय. 2024 प्रतिष्ठित सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार गोल्डन ट्रॉफी प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते? मनोहर इंटरनॅशनल विमानतळ. यानंतरचा प्रश्न, दक्षिण जॉर्जिया बेटावर आढळणारा जगातील सर्वात मोठा हिमखंड कोणता आहे? A23A. भारतातील पहिले कुंभ शहर कायमस्वरूपी कुंभ शहर कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. अलीकडेच कोणाला पहिला जंगल वेल्स पुरस्कार रोख रक्कम 50,000 रुपये व मानपत्र जाहीर झालं? त्याचं उत्तर आहे भावना मेमन. महाराष्ट्रातील पहिले योग व निसर्ग उपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर लोणार येथे. कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती सॅम नुजोमा यांचे निधन झाले? तर नामिबिया. यानंतरचा प्रश्न, नवाब सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर उत्तर आहे लेबनॉन. वर्ल्ड पुल्सेस डे कधी साजरा करतात? तर उत्तर आहे 10 फेब्रुवारी. गोल्डन पिकॉक CSR अवॉर्ड कोणास देण्यात आला? कोल इंडिया LTD. कोणत्या देशाने WHO बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? तर अमेरिकेनं. याच्यानंतरचा प्रश्न, अलीकडेच कोणास महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित केले? उत्तर आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. दलित पॅथरची स्थापना कधी झाली होती? तर 1972ला दलित पॅथरची स्थापना केली होती. यानंतरचा प्रश्न, पुंग चोलम ही लोककला व नृत्य कोणत्या राज्याशी संबंध आहे? तर मणिपूर. यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशातील मासे शहरात भारताच्या वकालतीचे उद्घाटन करण्यात आले? याचं उत्तर आहे फ्रान्स. आशियाई बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन. ICIC चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा 2025साठी कोणाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड झाली आहे? तर उत्तर आहे शिखर धवन. इंग्लंड विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर उत्तर आहे विराट कोहली. भारतीय संघाचा खेळाडू शुभमन गिलने सर्वात कमी 50 डावात कितके शतके करण्याचा विक्रम केला? तर 7 डावात. 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जान्हवी जाधवने कोणत्या खेळात सुवर्णपदकाची हॅट्रिक केली आहे? तर उत्तर आहे मल्लखांब. पांडोरा मिशन कोणाद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? तर ते येणार आहे नासाद्वारे लॉन्च करणार. यानंतरचा प्रश्न, BMSTEC युवा परिषद 2025 कोठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे गांधीनगर. यानंतरचा प्रश्न, केरळ आरोग्य प्रणाली सुधारणा कार्यक्रमासाठी जागतिक बँकेकडून केरळला किती कर्ज मिळाले आहे? तर उत्तर आहे 2424 कोटी रुपये. मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण आहे? ते शेगा गेला. जातीनिहाय जनगणना करणारे महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? जखणगाव अहिल्यानगर. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 96वा. चौथी मनी फॉर टेरर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे जर्मनी.
यानंतरचा प्रश्न, हेनली पासपोर्ट रिपोर्ट 2025नुसार भारत कितवा आहे? 85वा. नुकतीच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे? तर मणिपूरमध्ये. सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? तर पंजाब राज्य हे प्रथम स्थानी आहे. नवीन प्राप्तिकर विधेयक 225 हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? आयकर कायदा 1961. उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने किती सुवर्णपदके जिंकली? तर 54 सुवर्णपदके जिंकलेले आहेत. यानंतरचा प्रश्न, उत्तराखंड हिंदी पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे गोवा. भारतात कधी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो? 15 फेब्रुवारीला. ग्लोबल टीचर्स प्राईज 2024 कोणी जिंकला? मंसूर अल मंसूर. तर व्हिडिओ स्टॉप करण्याच्या अगोदर आपण थोडीशी AI संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर भारतातील पहिला AI पोलीस KP बोटला. भारतातील पहिली AI शाळा शांतिगिरी विद्याभवन केरळ. AIचा शालेय पुस्तकात वापर कुठे केला? केरळमध्ये. भारतातील पहिला AI आधारित चित्रपट इराक. भारतातील पहिली AI सिटी लखनौ. जगातील पहिला AI प्रवक्ता व्हिक्टोरिया शी युक्रेन. जगातील पहिली AI CEO मिका. भारतातील पहिली AI न्यूज अँकर लिसा. भारतातील पहिली AI विद्यापीठ कर्जत. पहिली AI ब्युटी क्वीन नारा शतावरी. भारतातील पहिली महिला AI शिक्षिका इरिस. भारतातील पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर देविका. मिस AI 2024 केंझा झायली. भारतातील पहिली AI मॉम इन्फ्लुएन्सर काव्या मेहरा. तर हा होता फेब्रुवारी 2025मधील करंट अफेअर्सचा पार्ट 2. त्याच्यावरती येणारे प्रश्न आपण आज पाहिले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आणि नवनवीन अपडेट्ससाठी महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.